वालीव पोलीस स्टेशन CR नंबर 547/2025 BNSच्या वेगवेगळ्या सेक्शन नुसार गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी ही महिला असून ती आणि तिचा 14 वर्षांचा मुलगा घरात दोघेच होते। त्यावेळेस 3 अनोळखी इसम घरात जबरदस्तीने घुसले। घरात घुसून त्यांनी फिर्यादी महिलेच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि महिलेला विचारलं तर सोनं कुठे आहे घरातलं। महिलेने सांगितलं मला नाही माहिती असं सांगितल्यानंतर त्यांनी त्या चाकू धारी इसमाने तिला मारण्याचा प्रयत्न केला। तिने चाकू चुकवला असं तिच्या हातावर जखम झाली। नंतर जे 3 अनोळखी इसम घरात घुसले होते त्यांनी घरातील कपाटात उचकून त्या कपाटातील 14 तोळे सोनं आणि एक विवो कंपनीचा मोबाईल हे असे घेऊन ते पळून गेले। सदर बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि महिलेवर आणि लहान मुलावर अटॅक झालेला असल्यामुळे वरिष्ठांनी युनिट 2 चे पोलीस निरीक्षक कुराडे आणि त्यांच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिलेले होते। सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे इतर तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे आमचे गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने आरोपींची नावे निष्पन्न केली। सर्वप्रथम नावे निष्पन्न केल्यानंतर त्यांचे मोबाईल मिळवले आणि त्यांचं लोकेशन मिळवलं। त्यानंतर ते आरोपी याच्यातले जे 3 आरोपी आहेत ते कर्नाटक बिदर मध्ये आहेत अशी माहिती मिळाल्याने एक टीम बिदरला रवाना झाली होती। त्या टीमने बिदर पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जागेवरती 10 लाखाचा मुद्देमाल जवळपास 10 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। हे जे आरोपी आहेत हे जे घरात घुसलेले आरोपी त्यांच्या व्यतिरिक्त अजून 3 आरोपी या गुन्ह्याच्या कटात सामील होते। जो प्रभाकर साहू नावाचा जो फिर्यादी महिलेचा जो पती आहे त्याचा मित्र होता तो या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी आहे। त्याने ह्या लोकांना तिथं पाठवलं होतं आणि त्यांना घरात सोनं आहे अशी माहिती दिली होती। त्यानुसार यांनी हा प्लॅन करून हा गुन्हा केलेला आहे। हा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी वेगळीकडे आणि मुख्य आरोपी प्रभाकर साहू वेगळीकडे रवाना झाले होते। हे 3 आरोपी पकडल्यानंतर प्रभाकर साहूचा आमची टीम शोध घेत आहे। त्याच्याकडून काय उरलेलं सोनं जे आहे ते जप्त करण्यात येईल। या आरोपींचा आता वाली पोलिसांकडून मेहरबान कोर्टात हजर केलेले आहे। त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात येईल। सर यांनी हा बनाव जो आहे जो कसा काय रचला आणि नेमकं यांची पार्श्वभूमी काय आरोपींची? आरोपी हे याच्यात जे अटक झालेला आरोपी आहे शिंदे नावाचा त्याच्याकडे खड्डे खोदण्याच्या कामाच्या याच्यासाठी असतात गवंडी कामासाठी आणि प्रभाकर साहू जो आहे तो यांनी हा प्लॅन केलेला होता। त्याला माहित होतं की फिर्यादी महिलेच्या घरात सोनं आहे त्यामुळे त्यांनी या लोकांना पाठवलं आणि तो स्वतः लांब राहिला कारण तो त्यांना महिलेला पण ओळखत होता आणि तिच्या पतीला पण ओळखत होता।